नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आज आपण फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारा चटपटीत लेमन राईस म्हणजेच कर्नाटक प्रसिद्ध चित्रांना बनवणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकायचं. मोहरी जिरं छान तडतडली की 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची. त्यानंतर मी इथं 2 इंच आल्याचा तुकडा किसून टाकलेला आहे. त्याचबरोबर 3 हिरवी मिरची मी बारीक कट करून टाकली आहे. सोबतच आपल्या आवडीनुसार यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे. मी इथं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे. शेंगदाणे छान परतून झाले की आता यामध्ये 1 चमचा मी इथं उडीद डाळ टाकली आहे. सोबतच 1 चमचा चणा डाळ टाकलेली आहे. चणा डाळीच्या ऐवजी तुम्ही इथं फुटाणे डाळ जरी टाकलीत तरीसुद्धा चालेल. आता डाळी 2 मिनिट आपल्याला छान तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. डाळी परतून झाल्या की त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि चिमूटभर हिंग टाकायची. हळद आणि हिंग टाकून जास्त परतायची गरज नाही. फक्त तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं, नाहीतर हळद करपू शकते. आता हळद परतून झाल्यानंतर यामध्ये शिजवलेला भात टाकून घेऊया. तर मी इथं 3 वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे कोलमचा. तुम्हाला जो भात आवडतो तो तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. फक्त भात चिकट घ्यायचा नाही, मोकळा असायला हवा. आता भात टाकून आपल्याला चमच्याने व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. साऊथ इंडियनमध्ये हा भात खूप प्रसिद्ध आहे. तेथे नैवेद्यासाठी सुद्धा हा भात कंपल्सरी बनवतात आणि या भाताला तिकडे चित्रांना असे म्हणतात. तर इथं भात मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे. मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि मी इथं 1 लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. आता सर्व लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आणि चमच्याने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. अगदी झटपट तयार होतो. चवीला अगदी अप्रतिम लागतो. एकदा ट्राय करून बघा. सर्वांना घरी नक्कीच आवडेल. तर इथं मी मीठ आणि लिंबाचा रस टाकून व्यवस्थित असं परतून घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे बारीक चिरून. कोथिंबीर टाकून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर हा भात खायचा कशासोबत? तर हा भात नुसताच खूप छान लागतो. जर तुम्हाला खायचाच असेल तर प्लेन जरी दही असलं तर त्यासोबत जरी खाल्लात तरी खूप छान लागतो. आता भात परतून झाल्यानंतर त्यावरती झाकण लावायचं आणि फक्त मंद आचेवरती याची एक वाफ काढायची. तर मी तर 1 मिनिटभर याची वाफ काढून घेतली. बघू शकता आपला साधा, सोपा आणि फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारा चित्रांना तयार आहे. बघू शकता तुम्ही अगदी मऊ आणि मोकळा झालेला आहे. दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसतोय. तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया. बघा दिसायला अगदी छान झालेला आहे. चवीला सुद्धा तेवढाच भन्नाट झाला आहे. ट्राय करून बघा, नक्कीच आवडेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.